आजच्या मराठीच्या बिग बॉसच्या एपिसोड बघून खरंच भाऊचा धक्का बघून पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला धक्का लागलेला आहे आणि ते धक्का खाणारी मी सुद्धा आहे. मला तेवढा सुद्धा धक्का लागलेला आहे. कारण की प्रभूच्या इविक्शन होईल हे कधीच वाटलं नव्हतं. मला डेफिनेटली माहीत होतं की तो टॉप 5 मध्ये डेफिनेटली जाणार आहे. काहीही झालं तरी तो टॉप 5 मध्ये जाणारच. कारण की ज्या प्रकारे ते स्टार्टिंगपासून 2 महिन्यापासून, दीड महिन्यापासून आपण त्यांना लगातार बघत आहोत. लगातार त्यांच्याबद्दल डिस्कशन करत आहोत आणि ज्या प्रकारे प्रभू आहे ना, प्रभू तो एक बिग बॉसच्या हाऊस मधला एक छोटासा पॉकेट असते ना, छोटा डॉन परंतु बडा धमाका, तसाच आहे. ज्या प्रकारे त्याच्या छोट्या छोट्या कॉमेडी गोष्टी असतात, छोट्या छोट्या गोष्टी त्याला समजत नाही, मग तो प्रयत्न करते समजवण्याचा. त्याची बोलभाषा म्हणा, त्याची वागणूक बघा, त्याची फाईट्स बघा, त्याची चोरी बघा, त्याच्या व्हॉट एव्हर स्टफ जो काही असो, डान्स बघा, गीत बघा, लव्ह स्टोरी असा काहीच असो, एवढा आनंद होते यार बघायला, एवढी मजा वाटत होती. मी तुम्हाला खरं सांगते, मलाच बिग बॉस आवडते माझ्या घरामध्ये. मग कोणी बिग बॉस एवढे पाहत नाही. त्यांना बिग बॉस एवढा शो आवडत नाही. परंतु माझी ताई जेव्हापासून प्रभू तिला स्क्रीनवर दिसला ना, ते मला विचारत होते, की "प्रभू कोण आहे? हा कुठून आलेला आहे? हा कसा गेम खेळते? मग काय करते? मग मला सांग. हा नॉमिनेशन वगैरेमध्ये असला ना, मला सांगत जा. मी याला वोट करत जाईन, कारण की मला हा आवडते." यार प्रभू आहे ना, म्हणून मला बघायला इच्छा होते. यार प्रभू आहे ना, मला आवडते. फक्त माझी ताई फक्त प्रभूमुळे तो शो बघायची. बिग बॉस मराठी फक्त प्रभूमुळे बघायची. आणि आज ज्या प्रकारे प्रभूचा इविक्शन झाला, त्याची एव्ही वगैरे दाखवली. लिटरली एवढा रड आला यार, एवढा इमोशनल फील झाला, की नाही यार त्याला राहायला पाहिजे होता, त्याला वोट द्यायला पाहिजे होता किंवा तो अजून टिकू शकला असता. मला तरी वाटते, की रेवा गेली असती आणि एक वेळची चांगलं झालं असतं. परंतु प्रभू नको यार. प्रभूसोबत एक अटॅचमेंट होती. प्रभूसोबत एक होता काहीतरी कनेक्शन होता यार प्रभूसोबत आणि प्रभूने एकही अश्रू काढले नाही, एकही रडला नाही. किती जो स्ट्रॉंग मुलगा. तुम्ही कालच्याच एपिसोडमध्ये बघाल तर एवढा धो-धो रडत होता, की मला कॅप्टन बनायचं आहे, मला कॅप्टन बनायचं आहे, मला बनवू दिलं नाही. काही नाही होत प्रभू, आपण विनर बनणार, आपण विनर बनणार. परंतु तो मुलगा आज जाताना एकही अश्रू काढला नाही मुलाने, एकही वीक नाही झाला, एकही रडला सुद्धा नाही. म्हणून समजू शकता, की तो किती स्ट्रॉंग आहे, तो किती स्ट्रॉंग मतलब लिटरली, कारण की त्याला जिंकायचं होतं. त्याची जी परिस्थिती होती, त्याचा जो कर्ज होता, या सर्व गोष्टीचा विचार करूनच तो बिग बॉसमध्ये आला होता आणि त्याला खरं त्या जिंकण्याची गरज सुद्धा होती. परंतु त्या मुलाने एक अश्रू आपल्या डोळ्यातून काढला नाही. म्हणजे तो मुलगा किती स्ट्रॉंग असणार विचार करा. तिथे आजच्या भाऊचा धक्का सुरू झाला आणि ज्या भाऊचा धक्का सुरू झाला आणि रितेश देशमुख आले, तर त्यांनी सर्वांची तारीफ केलं, की ज्या प्रकारे त्यांचे फॅमिली मेंबर्स आले, ज्या प्रकारे त्यांचे फॅमिलीज होते, सागरची वाईफ म्हणा, संकेतची वाईफ म्हणा, अनुश्रीची मम्मी म्हणा, सर्व लोकांची त्यांनी तारीफ केला आणि खास करून विशालची. कारण की अख्ख्या महाराष्ट्राला प्रश्न पडले होते, की विशालचे वडील अखेर आहेत कसे? कारण की विशाल नेहमी म्हणते, की मी जे पण आहे, ज्या सर्व काही हासिल करू शकलो, जो प्राप्त करू शकलो मी आपल्या करिअरमध्ये, ज्या पदावर मी आहे, ते फक्त माझ्या वडिलांमुळे आहे. तर सर्वांना बघायचे होते, की विशालचे वडील आहेत कसे? परंतु विशालचे वडील जेव्हा बिग बॉस मराठीमध्ये आले, एवढा आनंद झाला, कारण की विशाल आणि विशालच्या वडीलमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आणि ज्या प्रकारे विशालचे वडील म्हणत होते, "गोविंदा, गोविंदा, गोविंदा." एवढा आनंद होत होता यार, एवढा ते तिचे जे वडील आहेत ते एवढे स्पिरिच्युअल आहेत, एवढे धार्मिक आहेत, एवढे चांगले मताचे आहेत, एवढे चांगले विचार आहेत त्यांचे. परंतु तुम्ही बघाल तर विशाल पूर्ण अपोझिट आहे आपल्या वडिलांपेक्षा. पण विशालने एक खूप छान गोष्ट म्हटली आहे, की ह्या बिग बॉसच्या हाऊस नंतर मी गेल्यानंतर आपल्या वडिलांना मी रोज गले भेटणार, रोज हक करणार. तर रितेश देशमुखांनी सुद्धा म्हटलं, की आपण आपल्या फॅमिली मेंबरला गले भेटत नाही. मग ते गेल्यानंतर आपण खूप रिग्रेट करतो, की मी यार गले भेटलो नाही, मी पाया लागलो नाही, मी आपल्या भावना व्यक्त करू शकलो नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये जे पण आपले आई-वडील आहेत, भाऊ-बहीण आहेत, प्रेमळ लोक आहेत, त्यांच्याशी तुम्ही एक्सप्रेसिव्ह व्हा. त्यांना तुम्ही सांगा तुमचे फीलिंग्स काय आहेत किंवा आपल्या वडिलांना आदर करा, आपल्या मम्मी-पप्पांना तेवढाच आदर करा आणि समोर जा. आणि जो फॅमिली वीक सुरू झाला होता, त्या फॅमिलीबद्दल सर्वच्या फॅमिलीबद्दल भाऊने छान रीतीने तारीफ केली आणि पूर्ण आनंदीचा माहोल होता. त्यानंतर भाऊने म्हटलं, की यार एकाच मतावर, एकाच गोष्टीवर मी किती वेळा चर्चा करू. परंतु ते डायरेक्ट राखीच्या टॉपिकवर आले. कारण की ज्या प्रकारे राखी गोंधळ करत आहे घरामध्ये, ज्या प्रकारे एंटरटेनमेंटच्या नावानं म्हणजे एवढा असं घाणेरडा आपण करत आहे, तो आता अक्षरशः पाऊन होत नाहीये. ऑडियन्सला सुद्धा असं वाटत आहे, की राखी यार तू होतीस चांगली. पहिला वीक, दुसरा वीक, तिसरा वीक, चौथा वीक होतीच चांगली. जसा भाऊने एक एक्झाम्पल सुद्धा दिला, की एक आपला भाऊने एक्झाम्पल सुद्धा दिला, की एक लड्डू असते. आपण खूप दिवसानंतर खातो ना, तर आपल्याला आनंद होते. आपण 1 दिवस खाऊन, 2 दिवस खाऊन, 3 दिवस खाऊन, 4 दिवस खाऊन, त्याच्यानंतर तो आपल्याला बोर व्हायला लागते. त्याच्यानंतर तो आपल्यासाठी घातक असते. त्याच्यानंतर आपल्याला शुगर होऊ शकते. तशीच राखी आहे. पहिल्या दिवशी छान होती, एंटरटेनमेंट छान होतं. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी. परंतु आता वारंवार एंटरटेनमेंटच्या नावासाठी पूर्ण गोंधळ चालू आहे, पूर्ण खराबा चालू आहे. ज्या प्रकारे देवाचे कपडे फाडणे हा खूप घाणेरडापणा आहे. ज्या प्रकारे
प्रकारे तिच्या पिंपल्सवर बोलणे, तिच्या स्किनवर बोलणे. सर्वांना माहिती आहे, एखाद्या मुलीला पिंपल्स येतात हे नॅचरल रीतीने असतात, आपल्या हातात नसतात त्यांना कंट्रोल करणे. खूप उपचार करता, खूप गोष्टी करतात, तरी ते कंट्रोल होत नाही. ह्या सर्व नैसर्गिक बाबी आहेत, परंतु ह्या गोष्टीवर कोणाला वीक पॉइंट करून टार्गेट करणे, वाईट वाईट बोलणे आणि त्याच्यावर कॉन्टेंट क्रिएट करणे हा खूप चुकीचं वाटते. आणि भाऊने खूप चांगल्या रीतीने राखीला समजवलं, की राखी, तू खूप स्ट्रॉंग आहेस, तुझा पॉवरफुल पॅक आहे, तू सर्वात एंटरटेनमेंट आहेस, परंतु हा एंटरटेनमेंट महाराष्ट्र खपवून घेणार नाही. अशा भाऊच्या धक्क्यावर सुद्धा ना रितेश देशमुख यांनी सांगितलं, की यार आता ना इंडिव्हिज्युअल गेम खेळा. मतलब तुम्ही ग्रुप आहात, एकामेकाला सपोर्ट करता, एकामेकाला समोर जाऊन वर जाता, इट्स ओके. परंतु आता तुम्ही टॉप 9 मध्ये याल, टॉप 7 मध्ये याल. आता तुम्हाला इंडिव्हिज्युअल तुमची पर्सनॅलिटी दिसणे खूप गरजेचं आहे. कारण की आता बाहेर जे ऑडियन्स आहेत ना, ते तुमची एक-एक छोट्या-छोट्या गोष्टी नोटीस करत आहेत. एक-एक छोटा, मग हा कसा खेळला, मग तसा कसा खेळला, मग ह्याची पर्सनॅलिटी कशी. कारण की लोकं आता तुम्हाला वोट करत नाहीयेत. लोकं तुम्हाला विनर करण्यासाठी वोट करत आहेत, की आम्ही कोणत्या पर्सनॅलिटीच्या मागे राहणार, कोणती पर्सनॅलिटी आहे, की त्याला आम्हाला विनर बघायची आहे, कोणती पर्सनॅलिटी आम्हाला आवडत आहे आणि कोणती डिझर्विंग पर्सनॅलिटी आहे, की त्यांच्या मागे राहून आम्ही त्याला वोट करून अख्ख्या महाराष्ट्राच्या बिग बॉस मराठी 6च्या विनर बनवून म्हणून ह्या सर्व गोष्टी चालू आहेत. तर तुम्ही आता इंडिव्हिज्युअल गेम खेळा आणि इंडिव्हिज्युअल गेममध्ये ह्या घरामध्ये कोणी इंडिव्हिज्युअल गेम खेळत नाहीये. परंतु विशाल ज्या प्रकारे स्वतःचे मत मांडते, विशाल ज्या प्रकारे गेम खेळते, तो कितीही म्हणला तरी इंडिव्हिज्युअल प्लेयर म्हणून दिसते. अनुश्री सुद्धा इंडिव्हिज्युअल प्लेयर म्हणून दिसते. तिचे स्वतःचे स्ट्रॉंग मतं असतात आणि तिचे जे स्ट्रॉंग मतं असतात ते आपल्या लोकांना जाऊन सुद्धा फाईट करते, की का बरं माझे मत ठेवलं नाही, का बरं मला कॅप्टन्सी मधून काढला. स्वतःच्या लोकांसोबत भिडण्याची अनुश्रीमध्ये हिंमत आहे, ते सुद्धा बजावून सांगितलं. आणि काटा ग्रुपमध्ये फक्त तन्वी हा स्वतःच्या इंडिव्हिज्युअल गेम खेळत आहे, स्वतः टास्क चांगला परफॉर्म करत आहे, स्वतःचे डोकं लावत आहे. बाकीचे लोक फॉलोवर्स वाटत आहेत. परंतु या भाऊच्या धक्क्यामध्ये राकेशला ज्या प्रकारे भाऊने बजवलं, की प्रभू तुला कठपुतली वाटत होता, परंतु तू कठपुतली म्हणून त्याला नॉमिनेट का बरं नाही केलास, की आपल्याच ग्रुपचा व्यक्ती आहे, मी कशाला त्याला नॉमिनेट करू कठपुतली आहे म्हणून. म्हणून तू दुसऱ्या ग्रुपच्या व्यक्तीला नॉमिनेट केलास. परंतु त्याच्यानंतर बी तुला कॅप्टन्सी टास्क होता, त्या भोपळ्याचा टास्क होता, तेव्हा सुद्धा तू त्याचा भोपळा फोडलास नाही, कारण कारण की तो तुझ्या ग्रुपचा आहे म्हणून. परंतु तुम्ही बघाल तर तुमची ह्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसत नाही. ह्याच्यावर तुमचे डबल स्टँडर्ड दिसतात, की तुमच्या ग्रुपचा आहे, परंतु ग्रुपचा आहे म्हणून तुम्ही त्याला नॉमिनेट करत नाहीये, म्हणून तुम्ही त्याला कॅप्टन्सी मधून बाहेर काढत नाहीये. हे किती चुकीचं आहे. आणि मग बोलताना तुम्ही असे म्हणता, की यार मला काढायचं होतं, परंतु मला ग्रुपच्या अपोजिट जायचं नव्हतं. ह्याच्यावरून काय असते ना, एक ऑडियन्स जो बघते ना, त्याची पर्सनॅलिटी असं वाटते, की हा डबल ढोलकी आहे यार. ह्याला मग काढायचं होतं, तर मला काढलं का बरं नाही? मग ह्याला काढायला पाहिजे होतं. त्यावर भाऊने एक्झाम्पल सुद्धा दिला, की ज्या प्रकारे कठपुतलीचा टास्क होता, त्यावर अनुश्रीने विशालला म्हटलं, की तुम्ही तन्वी आणि राखीला काढा. परंतु विशालने स्वतःच्या इंडिव्हिज्युअल मत ठेवलं. त्यानं तन्वी आणि राखीला काढलं नाही, नॉमिनेट केलं नाही, बाकी लोकांना नॉमिनेट केला. असं असते, की स्वतःचा ग्रुप कितीही असला तरी इंडिव्हिज्युअल पॉइंट, स्वतःचे मत, स्वतःचे पॉइंट सर्वांसमोर ठेवणे आणि आपल्याच लोकांसोबत अपोजिट जाणे, आपल्याला जे मत पटत आहेत त्यांच्यावर स्टँड घेणे, त्याच्यावरच तुमची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसेल. आणि राकेश, तुमची खूप स्ट्रॉंग फॉलोइंग आहे, तुम्हाला लोक खूप पसंत करतात, तर तुमची इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी दिसणे, तुम्ही जो मत ठेवत आहात ते लोकांपर्यंत पोहोचणे हे गरजेचं आहे. कारण की पूर्ण जे कम्युनिटी आहे तुम्हाला वोट करत आहे, तुम्हाला पसंत करत आहे आणि तुम्ही या स्टेजवर येऊन असे गेम खेळाल तर हे चुकीचे दिसणार. तर भाऊने सर्वांना खूप चांगल्या रीतीने समजून सांगितलं, की राकेश तुम्ही स्वतःचे मत ठेवा. तरी तुम्हाला स्वतःच्या ग्रुपचे लोकांचे मत आवडत नसेल ना त्यांच्या अपोजिट जा. ज्या प्रकारे विशाल म्हणा, अनुश्री म्हणा, एकामेकाला लढत असतात, एकामेकाचे विचार पटत सुद्धा नाही तरी. आणि तन्वी खूप छान इंडिव्हिज्युअल गेम खेळते. अशा रीतीने भाऊने खूप चांगल्या रीतीने सर्वांना समजून सांगितले. बिग बॉसच्या हाऊसमध्ये काय असते ना, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला समोरच्या व्यक्तीला बोलायचं असतं, सांगायची असते, की हा नको रे, तो नको करूस, असा नाही, मला आवडत नाहीये गेम, अशा मनातल्या गोष्टी सांगायच्या असते. परंतु त्या पूर्ण कॉम्पिटिशनमध्ये म्हणा, काही ना काही गोष्टीमुळे आपण आपल्या मनातल्या गोष्टी, आपल्या मनातले जे विचार आहेत, आपल्या मनातले जे भावना आहेत, ते आपण व्यक्त करू शकत नाही त्याला समोरच्या व्यक्तीसोबत. तर भाऊने कोणाला चिठ्ठी दिली गेली होती, की ह्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल भावना व्यक्त करायच्या, ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, त्या व्यक्तीबद्दल तुम्ही लिहा. त्या सर्व चिठ्ठ्या भाऊच्या धक्क्यामध्ये आजच्या एपिसोडमध्ये वाचल्या गेल्या. त्यांच्यामध्ये सर्वांनी जे जे भावना ज्या व्यक्तीबद्दल लिहिलेले होते, त्या व्यक्तीबद्दल भावना सर्व होत्या. पहिले विशाल आला चिठ्ठी वाचायला. मला वाटलं त्याने चिठ्ठीमध्ये राकेशबद्दल लिहिलं नसेल काहीतरी जवळची भावनिक गोष्टी, परंतु त्याने राखीबद्दल लिहिलं. मला सरप्रायझिंग होता, की त्यानं राखीबद्दल काहीतरी लिहिलं नाही. त्यावर त्यानं म्हटलं नाही, की राखी माझी 10 वर्षाची मैत्रीण आहे. आमचा खूप चांगला बॉन्ड आहे. पण ते एंटरटेनमेंटच्या नावानं कधी-कधी थोडा वेगळाच करते. तिला कंट्रोल करणं मुश्किल असते. आणि तिनं राखीला मोटिव्हेट सुद्धा केलं, की तू खूप छान प्लेयर आहेस, खूप छान गेम खेळतेस, किंवा तू अजून पुढच्या सीझनमध्ये येऊ शकतेस, अजून त्याच्या पुढच्या सीझनमध्ये येऊ शकतोस, किंवा ह्याच्या सीझनमध्ये येऊ शकतोस. परंतु हा आमचा आखरी सीझन आहे आणि आम्हाला आखरी सीझन गाजवायचा आहे. तर प्लीज तुझ्या 2 मिनिटाच्या प्रोमोसाठी, 2 मिनिटाच्या तुझ्या एंटरटेनमेंटसाठी आमचा गेम खराब करूच नको. अशा रीतीने विशालने राखीला सांगितलं.
त्यानंतर दीपाली आली आणि दीपालीने सागरबद्दल लिहिलं होतं की सागर आपण खूप छान मित्र आहोत. 10-15 वर्षापासून आपण छान मित्र आहोत. आपण कधी स्क्रीन शेअर केलं नाही, आपण एखादी मूव्ही केलं नाही, कधी थिएटर केलं नाही, कधी काम केलं नाही सोबत. परंतु आपण घराबाहेर खूप सुंदर मित्र आहोत, खूप छान मित्र आहोत. परंतु ज्या प्रकारे तू मला नॉमिनेट करतोय, ज्या प्रकारे तू मला कॅप्टन्सीच्या बाहेर काढतोय, ज्या प्रकारे आपण पहिला वीक सोबत होतो, त्याच्यानंतर तू माझ्यापासून दूर गेलास, विशालच्या ग्रुपमध्ये गेलास, ते मला कुठं ना कुठं कळत असते. जेव्हा तू मला नॉमिनेशनमध्ये घालतस, मी कितीही प्रयत्न केलं, की मी रडणार नाही, मी रडणार नाही. पण कुठं ना कुठं तुझ्या नॉमिनेशन मला लागतं, कारण की तू माझ्या जवळचा मित्र आहेस. मी तुला म्हटलं सुद्धा होतं, की आपण सोबत बोलून, सोबत बसून वगैरे. परंतु समोरून तू एवढा इम्पॅक्ट का टाकलाच नाही, एफर्ट्स घातलेला नाही, ते सुद्धा मला दुखलं वगैरे. तर दीपालीने खूप चांगल्या रीतीने सागरला आपल्या भावना सांगितलं आणि सागरने सुद्धा तिला म्हटलं, की असं वगैरे काही नाहीये, आपण सोबतच आहोत वगैरे. आणि दीपालीने आपला पत्र वाचला आणि दीपाली तिकडे जाऊन बसत होती. त्यावर अनुश्री म्हणते, की "यार, तू सागरला बोलायचं होतं, परंतु काय आहे ना, तू सागरला बोलूच देत नाही, तू कंटिन्यूअस चालू असते." त्यावर दीपाली म्हणते, की "तुझं काही नेहमी चालूच असते का?" त्यावर असं वाटते, की त्या दोघांचा सागर आणि दीपालीचा तो त्रास होता. त्यामध्ये अनुश्रीला माहित नाही बेकारच्या बेकार चुगली करायची, बेकारच्या बेकार कोणाला टोमणे मारायची सवय आहे की काय आहे. भाऊ सुद्धा तिला चांगल्या रीतीने दाखवले, की अनुश्री इथं टाईमपास चालू आहे का? त्यावर ती गप्प बसली. त्याच्यानंतर राकेश आला आणि राकेशने विशालबद्दल लिहिलं, की "विशाल तू मला आवडच नाही. ज्या प्रकारे तुझा गेम आहे, ज्या प्रकारे तू डबल ढोलकी आहे, ज्या ज्या प्रकारे तू सिंपत्ती कार्ड वगैरे खेळतोय, ज्या प्रकारे तुझा गेम आहे, मला आवडत नाही." आणि त्यावर विशाल म्हणत होता, की "मी सर्वच गोष्टी मी काही सिंपत्ती कार्ड खेळत नाही. मी सर्वच गोष्टी स्वतःच्या डंकावर करते. मी जो बोलते तो करते." त्यावर दीपाली चिल्लावत होती, की "मला सांग, तू जे शब्द बोलतस, ज्या गोष्टी तू स्वतःच्या मतावर ठाम राहतस, की मैंने जो बोला, मैंने जो जबान दी ना, मैं उसे मुकरता नहीं वगैरे." तर मागच्या वेळेस जेव्हा मला लागलं होतं माझ्या छातीला, तेव्हा तू मला म्हटलं होतास, की "नेक्स्ट टाइम दीपाली, मैं तेरे को हेल्प करूंगा, कोई भी टास्क रहे, कोई भी कॅप्टन्सी टास्क रहे." तर यावेळी जेव्हा भोपळ्याचा टास्क होता आणि विशालकडे पॉवर होती, की तो दीपालीला वाचवू शकत होता आणि तन्वीला कॅप्टन्सीमधून बाहेर काढू शकला असता, तर तेव्हा विशालने दीपालीला वाचवलं नाही. परंतु त्यावर दीपाली म्हणत होती, की "तू इतना जबान, जबान, जबान बोलता रहता है, पर जब तेरा काम आता है, जब एक्चुअली करने का टाइम आता है, तू अपनी जबान पे नहीं रहता" करके. तर दीपालीने खूप स्वतःसाठी खूप चांगला स्टँड घेतला. मला सर्वात जास्त ज्या व्यक्तीचं पत्र आवडलं असेल ना, तो म्हणजे आहे अनुश्री. अनुश्रीने ज्या प्रकारे पत्रामध्ये विशालबद्दल लिहिलं, की "तू अहंकारी आहेस, तू लोकांचं ऐकून घेत नाहीस, तुला कधी जिंकायचं असेल तर 4 लोकांची गरज पडते." पूर्ण रियालिटी चेक दिलं विशालला, की "तू कितीही चांगला आहे, सर्वच गोष्टी आहेत, पण तुझ्यामध्ये अहंकार कुठून भरला आहे. तुला फक्त लोकांना आपला तुझी जो स्टोरी आहे, जे स्ट्रगल स्टोरी आहे, ते खूप इन्स्पायरिंग आहे. परंतु त्या गोष्टीचा तुला मास सुद्धा आहे. त्या गोष्टीची तू सिंपत्ती वगैरे घेतास." असे चांगल्या रीतीने मला रियालिटी चेक विशालला दिला. मला वाटते अनुश्रीने ह्यामध्ये खूप चांगली आहे. कारण की विशाल सोबत तिचा ग्रुप आहे. विशाल सोबत ती बोलते, चालते, खाते, पिते, टोळीमध्ये आहे. परंतु विशाल बद्दल ह्या कडू गोष्टी बोलण्याची हिंमत अनुश्रीमध्ये लिटरली आहे. नाहीतर तो सागर कारंडे फक्त पूच बनून राहिलेला आहे. तर ज्या प्रकारे अनुश्रीने विशाल बद्दल पॉइंट ठेवला ना, मला खूप आवडलं. आणि ते जे सर्व गोष्टी आहेत ते विशालला खूप झोंबले, की हे अनुश्री मला अशी काय म्हणू शकते. त्यावर तो स्वतःला डिफेंड करत होता, की "मी सिंपत्ती कार्ड खेळत नाही, मला इगो आहे नाही." परंतु अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, की तुझ्यामध्ये फक्त अहंकार आणि इगो भरलेला आहे. नंतर राखी आली आणि राखीने जो कॉमेडी केलं ना, राखी म्हणते, की "यार, मी आहे, मी फटाका आहे, मी गेम खेळते, मी राखी सावंत आहे, मी स्वतःच्या कष्ट करू स्वतःची मेहनत करू मी वर आलेली आहे." आणि ज्या प्रकारे ती म्हणत होती, की "यार, अख्खा पूर्ण हा टेलिव्हिजन आहे, अख्खा महाराष्ट्र आहे. लोकं आपले विंडो शॉपिंग करतात. मतलब लोकं बाहेर उभे राहतात, विंडोच्या इकडे उभे राहतात आणि म्हणतात, की यार, तो किती हँडसम आहे, तो किती सुंदर आहे, तो मला आवडला. परंतु माझ्यामध्ये हिंमत आहे, की मी पूर्ण नॅशनल टेलिव्हिजनमध्ये येऊन म्हणू शकते, की मला राकेश बापटवर प्रेम झालेलं आहे आणि मी लोकांना सांगू शकते, आपल्या मनातल्या फीलिंग मी शेअर करू शकते, एवढी हिंमत मला आहे." त्यावर राकेश बापट असा पाहत होता, "हे का बोलत आहे? हे का बोलत आहे?" त्यावर रितेश देशमुख हसत होते आणि त्यावर जे राखी रिएक्शन देते, "ओहो रितेशजी, तुम्ही हसता का?" एवढा सही वाटला ना, एवढा सही वाटला, खूपच सही वाटला. आणि मग ज्या प्रकारे राखीने म्हटलं, की "राकेश, तू आपला गेम खेळ, मी आपला गेम खेळणार. मला तुझ्यावर प्रेम झालं होतं, माझ्या वन साइडेड लव्ह होतं आणि वन साइडेड लव्हमध्ये खूप ताकद सुद्धा असते. तर राकेश, आता खूप कमी वेळ राहिलेला आहे. तू आपला गेम खेळ, मी आपला गेम खेळते. आजपासून आपला ब्रेकअप." तर राखीने अशाच रीतीने राकेश सोबत त्यांचा ब्रेकअप झालेला आहे. मतलब जेव्हा रिलेशनशिपमध्ये केव्हा आले होते आय डोंट नो. परंतु राखीने खतम केलं नाही ह्या सर्व गोष्टी, की राकेश सोबत जो भी तिचा प्रेम आहे, मोहब्बत आहे, प्यार है, मोहब्बत है, जो भी है, खतम मतलब खतम. आणि मग त्याच्यानंतर तिने म्हटलं, की "जब मैं पैदा हुई थी, तो डॉक्टर ने भी बोला था कि क्या खेळ पैदा हुआ करके." तर एवढा सर्व पूर्ण घर हसत होतं आणि ज्या प्रकारे रितेश देशमुख म्हणतात, की "राखी, आम्हाला हेच बघायचंय. तुम्ही जे आहे ना, तुम्ही एंटरटेनिंग आहे ना, आम्हाला तुमचं चांगलं एंटरटेनमेंट बघायचं आहे, वाईट एंटरटेनमेंट बघायचं नाही."
नाहीये. अशाच रीतीने हा सर्व भाऊचा धक्का होता. खूप छान भाऊचा धक्का होता आणि भाऊने सुद्धा समजून घेतलं आणि ज्या प्रकारे भाऊ म्हणतात, की या ज्या प्रकारे मला लोकं ट्रोल करतात, की असेच खेळता का, तसेच खेळतात का, मग ह्याच्या बाजूला बोलता, मग त्याच्या बाजूला बोलतात. परंतु ते फक्त बिग बॉसच्या शोला प्रेम करणारे लोकं आहेत, बिग बॉसला पसंत करणारे लोकं आहेत आणि त्यांना खरंच बिग बॉस हा शो आहे, समोर घेऊन जायचा आहे. म्हणून ते हितचिंतकाने म्हणतात. तर मला त्याच्याबद्दल काहीही वाईट वाटत नाही. कारण की ते बिग बॉसचे प्रेक्षक आहेत, त्यांचा बोलण्याचा हक्क आहे. तर खूप चांगल्या रीतीने, पॉझिटिव्हिटीने त्यांनी हे सर्व गोष्टीला उत्तर दिलं त्यांच्या ट्रोलर्सला आणि मग त्याच्यानंतर नॉमिनेशन आले आणि नॉमिनेशनमधून प्रभू बाहेर निघाला आणि प्रभूच्या खरंच खूप दुःख वाटला. त्याची जेव्हा एव्ही बघितली, त्याच्यामध्ये तो काहीतरी होता ना, जेव्हा प्रभू असा खुश दिसत होता, आनंदी दिसत होता, परंतु आज प्रभू स्टार्टिंगपासून थोडा सॅड दिसत होता, थोडा डल दिसत होता आणि ज्या प्रकारे प्रभू घराच्या बाहेर गेला, लिटरली खूप दुःख वाटत आहे. परंतु मला ह्या व्हिडिओच्या मार्फेमध्ये हेच सांगायचं आहे, की प्रभूच्या येणारं आयुष्य बदलून जावो. प्रभूला जे पण आयुष्यामध्ये पाहिजे ते पूर्ण सर्व गोष्टी भेटून जावो. बिग बॉसमध्ये लोकांचे आयुष्य चेंज होते, तर मला वाटते प्रभूचे सुद्धा पूर्ण आयुष्य चेंज होईल आणि जाता-जाताना त्यानं सागर दादाला एक गोष्ट सुद्धा म्हटलं, की मी 12वी पर्यंत शिकणार, 12वी पर्यंत शाळा करणार, मराठी शिकणार, इंग्लिश शिकणार, ह्या सर्व शिक्षणाबद्दल लक्ष देणार. हे छान गोष्ट आणि बिग बॉसमधून तो खूप खूप मला वाटते बिग बॉसमध्ये आल्याने तो खूप काही गोष्टी शिकला. त्याला समजलं, की आपल्या शिक्षणाची गरज आहे. आपल्याला अजून काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, अशा असंख्य करोडो गोष्टी शिकून तो बाहेर पडलेला आहे घराच्या बाहेर. परंतु त्याच्या सर्व गोष्टीबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी त्याला नेहमी मिस करणार. तशा रीतीने भाऊचा धक्का होता. तुम्हाला ह्या पूर्ण एपिसोडबद्दल काय वाटते? प्लीज मला नक्की तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा अँड थँक यू फॉर वॉचिंग.